आता आंबे पिकायला आलेत की नाही हे कसं ओळखायचं? तर आंबे पिकायला आल्याचे काही महत्त्वाची चिन्ह जी असतात ते म्हणजे जेव्हा आंबा तयार व्हायला येतो तेव्हा आंब्याच्या फळाला इथे खड्डा पडतो. हा इथे खड्डा पडलेला दिसतोय का तुम्हाला? हा याला म्हणतात खांदे वर येणं. हा एक झाला. दुसरा, आंबा पिकायला येताना त्याच्यात एक गोडवा जसा वाढत जातो तसं त्याचं गुरुत्व बदलतं. त्याचे तो आंबा पाण्यात बुडतो. म्हणजे आता हा आपल्याला आंबा जो आहे हा आपण पिकायला आला आहे की नाही तर तपासूया. ह्या मग आहे, या मगमध्ये आपण पाणी घेतलं आहे आणि आंबा तोडून ह्याच्यात टाकण्याच्या ऐवजी आपण इथे झाडाला आधी चेक करू की तो येतो आहे का, बुडतो आहे का. आता इथे हा आंबा तयार झाला आहे, त्याच्या हा बुडला आहे, नाही तर फांदी वरती गेले असते. इकडे आपण इथे बघू दुसरा आंबा बघू. हा आंब्याला अजून खड्डा आला नाही, इथे कुठेही खड्डा नाही आहे. हा खड्डा नसल्यामुळे हा आंबा कच्चा आहे असं लक्षात येते. आता आपण ते करून बघू. ही फांदी तुम्हाला वरती जाताना दिसते. परत खाली कर. हां, जर आंबा पिकला असेल तर तो बुडतो. परत दाखव वरती करून. आपण जितकं वरती करू तितका तो वरती जाईल. आणि इथला जो आंबा आपण बघितला तो आंबा वरती जात नाही, म्हणजे फांदी अजिबात हलली नाही. म्हणजे हा आंबा पिकला आहे, म्हणजे पिकायला आला आहे. हा जेव्हा आंबा पिकायला येतो तसं तिसरं एक चिन्ह असतं. हे जसं पहिलं सांगितलं खड्डा पडणं, दुसरं पाण्यात बुडणं, तिसरं असतं पक्षी खाणं आणि चौथं असं झाडावरनं पिकून खाली पडणं. झाडावरनं जेव्हा पिकून खाली पडतो तो 16 आणे आंबा तयार होतो. 16 आणे आंब्यामध्ये काही वेळा साका होण्याची शक्यता असते. पक्ष्याने पाड लागला, ह्याला म्हणतात पाड लागलं. पक्ष्याने खाणं आणि जमिनीवरती पडणं हे पाड लागलं. आता ही जी पाण्यात बुडण्याची प्रक्रिया आहे ही विद्यापीठाने शोधून काढली. ह्याच्यामध्ये 12 आणे आंबा पिकलेला असतो. त्याच्या साक्याची शक्यता जवळजवळ नगण्य असते. तशी आता हा आपण आंबा जो आहे हा आपण काढताना आंबा पहिले लक्षात ठेवायचं की देठासकट आंबा निघाला पाहिजे. आता इथे खड्डा आहे आणि इथून आंबा तुटला तर चीक बाहेर येतो आणि चीक बाहेर आला तर झाडाचं वजन कमी, फळाचं वजन कमी होतं आणि फळ खराब होण्याची शक्यता वाढते. आता हे पाण्यामध्ये हा बुडला, त्याच्यावेळी हा पिकला आहे, म्हणजे पिकला म्हणजे झाडावर पिकला नाही. आता आपण हे काढून पिकवणार आहोत. तर आंबा काढताना असा देठाजवळ खड्डा पडलेला आंबा काढला पाहिजे. ते नेहमीचा माणूस जो काय असतो त्याला कळतं. जर एखाद्या तो झाडावर चढेल आणि एकही आंबा दिसला नाही तर नाईक पण काढणार. झाडावरचा आंबा काढलाच पाहिजे असा नियम नाही. खड्डा पडल्याशिवाय, पाण्यात बुडल्याशिवाय, रंग बदलल्याशिवाय आपण काढायचा नाही. या ज्या ग्रंथी आहेत पांढरे ठिपके या वाढायला लागतात. ही एक त्याचं खूण असते. अजून एक खूण असते की काही वेळा इथे उन्हाने रंग येतो पण पिवळा होतो. काही लोकांना वाटतं इथे पिवळा झाला म्हणजे आता पिकायला आला आहे. तसं नाही. पहिली गोष्ट पाण्यात बुडतो आहे का, दुसरी गोष्ट खड्डा पडला आहे का. खड्डा पडला असेल तरच पाण्यात बुडेल. आता हा आंबा काढताना अजून एक महत्त्वाची काळजी घ्यायची असते की शक्यतो सकाळी 10च्या आत आंबा काढायचा आहे. म्हणजे ऊन जर वाढलं 30च्या पुढे गेलं तर आंब्यामध्ये साका होण्याची शक्यता जास्त होते. हा आंबा काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवायचा आहे. 10च्यापर्यंत नाही काढले तर संध्याकाळी 4 नंतर काढायचं, म्हणजे ऊन कमी झाल्यानंतर काढायचं आहे. आणि हा आंबा काढल्यानंतर तो धुवायचा आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये आंबा काढल्यानंतर त्याचे पुढचे संस्कार कसे करायचे ते बघू.